एखादा शेतकरी असेल काय एखादा 50 एकर शेती उत्कृष्ट पद्धतीने करत असेल इक्विव्हॅलंट टू IAS. म्हणजे हो का, माझं एकच वाक्य की ज्या खुर्ची तुम्ही बसाल ती खुर्ची सिंहासन झाली पाहिजे. पदाला काही किंमत, पद ही मंत्रालयात 300 IAS ऑफिसर आहेत, 300 IAS ऑफिसर आहेत. चमकतो कोण, जो उतरतोय खालून 7व्या माळ्यावरून आणि जो सर्वसामान्यांसाठी पळतोय, धड पडतोय, ज्याच्यामध्ये आग आहे की मला काहीतरी माझ्या माणसासाठी करायचंय, तो माणूस आणि तो अधिकारी खरा. तुम्ही काय काटेरी मुकुट घेऊन बसलाय त्याला अर्थ नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की जयकर वासियांची किंवा जयकरियन एक्स जयकरियन म्हटलं तर जी इमेज आहे ती भविष्यात अशीच राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले कृष्णा असतील, समाज कल्याण अधिकारी दिनेश साबळे असतील, बाळासाहेब नागे पाटील असतील, सर असतील, नंतर एक्साइज इन्स्पेक्टर कुसळे साहेब असतील, असिस्टंट कमिशनर आनंद भोसले असतील, दाजी देठे API, आता प्रत्येकाचे नाव, सूर्यवंशी साहेब आहेत असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स. परत तुम्हाला सांगतो आपले हे संदीप पोमन साहेब आहेत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. नंतर आपले प्रोफेसर संदीप कल्याणकर आहेत. ह्या लोकांना आता प्रत्येकाची नावं घेणं शक्य. ह्या लोकांनी जी लोकांनी त्या काळात जी पिढी घडवली किंवा पिढी घडवण्याचं जे काम केलं ते महत्व वादात येत आहे. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं भाषणचा 2 शब्द बोलताना की ही एक वैचारिक चळवळ आहे. इथं झालेला प्रत्येक तयार झालेला प्रत्येक उमेदवार हा एक समाज सुधारक आहे. सांगण्यामागचा माझा उद्देश तोच होता की आपली मुलंही एका विचाराने विचारप्रवाहाने बांधलेली ती मुलं कधी कितीही संघर्षाचा काळ असू द्या तरी मुलं ढासळणार नाही. असंच उत्तरोत्तर हा स्नेहभाव वाढतच राहू आणि विद्यापीठाच्या वैभवात भर पडत राहू. असंच परत आता या वर्षी ही संख्या 100 आहे, पुढच्या वर्षी 200-250 हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय मित्रबंधू आणि भगिनींचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.